मी खूप गरीब होते. एका दागिन्यांच्या शोरूममध्ये काम करत होते. मी अनेक वेळा पाहिलं होतं की माझे मालक वारंवार आपल्या घरी जात असत आणि जेव्हा परत येत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर खूप घाबरलेले भाव असायचे. मला काहीच समजत नव्हतं की असं काय घडतंय, ज्यामुळे ते एवढे अस्वस्थ आणि बेचैन दिसतात. एक दिवस त्यांनी माझं लग्न आपल्या मुलासोबत लावून दिलं. माझं नाव सपना आहे. मी एका छोट्या गावात जन्म घेतला, पण परिस्थितीने मला मोठं स्वप्न बघायला भाग पाडलं. माझे वडील लहानपणीच आम्हाला सोडून गेले होते. आईने दुसऱ्यांच्या घरात भांडी घासून झाडलोट करून मला वाढवलं. शाळेचं शिक्षण अर्धवट राहिलं, कारण आईला माझा आधार हवा होता. शिक्षण सुटल्यानंतर मी अनेक ठिकाणी नोकरी शोधली, पण काहीही जमत नव्हतं. शेवटी शहरातल्या एका मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये मला सेल्स गर्ल्स म्हणून नोकरी मिळाली. दररोज तिथल्या झगमगाटात माझं मन मात्र रिकामं वाटायचं. माझ्या मालकाचं नाव सुहास होतं. वय साधारण 55 असेल. ते कायम आपल्या बायकोबद्दल तक्रार करत असायचे. त्यांचं घरगुती काम, आयुष्यही काहीसं अस्वस्थ वाटायचं. पण माझ्याशी मात्र ते नेहमी प्रेमाने वागत, कधीही रागवले नाहीत. एक विचित्र गोष्ट होती की ते वारंवार अचानक शोरूम सोडून घरी निघून जात असत. जाताना त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता आणि परत आल्यावर ते घामाघूम असायचे. जणू काही मोठं वादळ त्यांच्या मनात दडलेलं आहे. कधी कधी मी विचारायचे, सर्व ठीक आहे ना सर? ते फक्त एवढंच म्हणायचे, काही नाही सपना, तू तुझं काम कर. हळूहळू मला त्यांच्या या वागण्याची सवय झाली. पण एक दिवस हद्द झाली. ते शोरूममधून बाहेर पडले आणि त्यांच्या पाठोपाठ एक माणूसही बाहेर पडला, जो कुणाला तरी लपून त्यांच्या मागावर असल्यासारखा वाटला. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि तो क्षणात गायब झाला. माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. सुहास सरांच्या मागे कोण आहे? ते इतके अस्वस्थ का असतात आणि हे सगळं ते माझ्यापासून का लपवत आहेत? त्याच रात्री मी ही गोष्ट आईला सांगितली. आईने फक्त एवढंच म्हटलं, कुणाच्या घराच्या गोष्टी पडू नकोस, आपलं काम बघ. आई खरंच म्हणत होती, पण मन काही ऐकत नव्हतं. सुमारे 5 महिने असेच गेले आणि एक दिवस अचानक सुहास सरांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं. मी थरथरत त्यांच्यासमोर उभी राहिले. ते खूप प्रेमाने म्हणाले, सपना, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? मी म्हणाले, हो सर. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, जसं एखादा फार मोठा निर्णय घ्यायचा असेल. ते म्हणाले, तुझं लग्न मी माझ्या मुलासोबत लावू इच्छितो. मला क्षणभर वाटलं मी काहीतरी चुकून ऐकलं. माझा श्वास अडकला. काय? पण का सर? त्यांनीही स्पष्ट उत्तरं दिली नाही. फक्त एवढंच म्हणाले, तू हो म्हण सपना, तुझं भविष्य सुधारेल. आणि हो, माझ्या मुलाला भेटून बघ. तो वाईट मुलगा नाही. माझ्यासाठी हे एक धक्का होता. मी गरीब होते आणि तो श्रीमंत. मी नोकर होते आणि तो मालक. हे नातं कसं शक्य होतं? पण काही दिवसातच माझं लग्न त्यांचा मुलगा मेहुलसोबत ठरलं. लग्नात ना काही मोठा सोहळा, ना नातेवाईक. सगळं खूप लवकर झालं. मी लग्नाच्या मंडपात बसले होते. तेव्हा मी एकच गोष्ट पाहिली. सुहास सर सतत घड्याळाकडे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाम होता आणि ते वारंवार कोणाशी तरी फोनवर बोलत होते. मेहुल शांत बसला होता. त्याच्या डोळ्यात सुद्धा काहीच आनंद नव्हता. त्या क्षणी मला जाणवलं, हे लग्न काही साधंसुद्धा नाही. यामागे काहीतरी मोठं गुपित आहे. लग्नानंतर मी सुहास सरांच्या घरी आले. आता मी नोकर नव्हे, तर त्यांची सून होते. पण घरातलं वातावरण अजिबात जुळत नव्हतं. सासूबाई माझ्याशी काहीही बोलत नव्हत्या. मेहुलसुद्धा माझ्यापासून अंतर ठेवूनच राहायचा. रात्रीसुद्धा तो अनेकदा उशिरा घरी यायचा. एका रात्री मी मेहुलला विचारलं, तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस ना? तो चकित झाला आणि त्याने माझ्या प्रश्नाला उत्तर दिलंच नाही. फक्त एवढंच म्हणाला, पप्पांनी जे केलं ते माझी मजबुरी होती. सपना, मजबुरी म्हणजे काय? मजबुरी मेहुल? काय गुपित होतं जे सगळेजण माझ्यापासून लपवत होते? लग्नानंतर काही दिवसातच मला जाणवायला लागलं की या घरात काहीतरी फार विचित्र आहे. रात्रीच्या शांततेत कधी दारावर टकटक होत असे, तर कधी फोनची रिंग वाजायची.
पण कोणीही सांगत नसे की कोण आहे. एका रात्री मी पाणी प्यायला किचनमध्ये गेले होते, तेव्हा मी पाहिलं की मेहुल हळूच बाहेर निघत होता. मी आवाज दिला, मेहुल, इतक्या रात्री कुठे जात आहेस? तो थांबला. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेले भाव आले. तो जबरदस्तीने हसत म्हणाला, तू आत जा सपना, मी लगेच येतो. पण आता मला पूर्ण खात्री झाली होती, काहीतरी मोठं गुपित माझ्यापासून लपवलं जात आहे. दुसऱ्या दिवशी मी संपूर्ण घर फार लक्षपूर्वक पाहायला सुरुवात केली. तेव्हा माझी नजर वरच्या जुन्या खोलीकडे गेली, जी कायमच बंद असायची. मी सासूबाईंना विचारलं, आई, ती खोली कायम बंद का असते? हे ऐकताच त्या खूप रागवल्या. म्हणाल्या, तुला त्याच्याशी काय करायचं आहे सपना? आपल्या खोलीत राहा, स्वयंपाक कर, घर सांभाळ, बस. त्यांचा तो राग मला अधिकच अस्वस्थ करून गेला. अखेर त्या खोलीत असं काय होतं? माझ्या सासूबाई कायम शांत असायच्या, ना माझ्याशी बोलत ना मेहुलशी. एक दिवस मी धीर करून सासूबाईंना त्यांच्या खोलीत जाऊन विचारलं, आई, तुम्ही माझ्यावर रागवल्या का आहेत? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात भीती आणि द्वेष दोन्ही स्पष्ट दिसत होते. त्या फक्त एवढंच बोलल्या, ज्या दिवशी या घराचं खरं सत्य तुझ्या समोर येईल ना सपना, त्या दिवशी तू स्वतःहून आम्हाला सोडून निघून जाशील. माझं अंग सुन्न झालं. शेवटी हे कोणतं सत्य होतं? आता मी स्वतःच माझ्या लग्नाच्या निर्णयाला घाबरू लागले होते. एक दिवस मेहुल ऑफिसला गेला होता आणि सासूबाई मंदिरात. घरात मी एकटीच होते. मी संधी पाहून त्या बंद खोलीची चावी शोधायला लागले. ड्रॉवरमध्ये एक जुना चाव्यांचा गुच्छ मिळाला, ज्यात तीच चावी होती. मी हळूहळू दरवाजा उघडला आणि आत गेले. खोलीत खूप जुनी वस्तू होत्या. एक लोखंडी कपाट, काही बॉक्स आणि भिंतीवर एक फोटो, सुहास सर आणि त्यांच्या लहान भावाचा. मी कपाट उघडलं तर त्यात एक फाईल होती, ज्यावर लिहिलं होतं, अमानत. थरथरत्या हातांनी ती फाईल उघडली. त्यात काही जमिनीचे कागदपत्र, काही जुन्या दागिन्यांच्या पावत्या आणि एक वसियत होती. वसियत सुहास सरांच्या लहान भावाच्या नावावर होती. मी वाचलं, जर माझ्यासोबत काहीही घडलं तर माझी संपूर्ण संपत्ती माझ्या मुलाच्या नावावर करावी. सरांचे लहान भाऊ होते कुठे? मेहुल तर त्यांचा मुलगा होता. मग ही वसियत कोणासाठी होती? म्हणजे आणखी एक मुलगा होता का? त्या रात्री मी मेहुलला विचारलं, तुझे काका कुठे आहेत? त्याचा चेहरा पांढरा फटक पडला. त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, सपना, तू ती खोली उघडलीस? मी मान हलवून होकार दिला. तो रडू लागला. त्या खोलीत जे लपवलं आहे ते जर बाहेर आलं ना, तर पप्पांना तुरुंगात जावं लागेल आणि तुला या घरातून दूर केलं जाईल. सपना, प्लीज त्या गुपिताला उकरू नकोस. पण आता खूप उशीर झाला होता. माझी उत्सुकता आता जळणाऱ्या आगीत बदलली होती. मी काही दिवसांनी परत त्या खोलीत गेले आणि ती फाईल नीट वाचायला सुरुवात केली. त्यात एक पत्र होतं, ज्यात लिहिलं होतं की सुहास सरांच्या लहान भावाने त्यांच्याकडून पूर्वी कर्ज घेतलं होतं आणि आता तो त्याचा हिस्सा मागत होता. पण एका रात्री तो अचानक गायब झाला. पोलिसांनी खूप शोध घेतला, पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. आणि त्याची शेवटची जागा हीच होती, हेच घर जिथे मी सून बनून आले होते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय? सुहास सरांनी त्यांच्या भावाचं? मी मेहुलला सगळं सांगितलं. तो जोरात रडू लागला. त्याने सांगितलं, पप्पांनी मला जबरदस्ती केली. मी तुझ्याशी लग्न करावं, कारण तू या घरात राहत होतीस. तुला काहीतरी कळू शकत होतं. पप्पांना वाटलं तू कुटुंबाचा भाग झालीस तर कधी काही उघड झालं तर तू आमच्या विरोधात जाणार नाही. मला वाटलं माझं संपूर्ण आयुष्य एका मोठ्या खोट्यावर उभं आहे. मी रडत राहिले आणि तो मला शांत करत राहिला. पण सत्य हे होतं की मी आता एका गुपिताची साथीदार बनले होते. असं गुपित ज्याचं नातं माझ्या नवऱ्याच्या वडिलांशी होतं. मी ही सगळी गोष्ट माझ्या आईला सांगितली. आई म्हणाली, सपना, सत्य कितीही मोठं असो ते एक दिवस समोर येतच. आता तुला घाबरायचं नाही. तुझा नवरा निर्दोष असेल तर तो तुझ्यासोबत राहील.
पण सत्य लपवणं हे सुद्धा पापच असतं. आईच्या शब्दांनी मला धीर दिला. मी ठरवलं मी हे गुपित लपवून ठेवणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच पोलीस आमच्या घरी आले. कोणीतरी एक गुप्त चिठ्ठी पाठवली होती, ज्यात सुहास सरांच्या लहान भावाच्या बेपत्तापणाबद्दल आणि त्यांच्यावर संशयाच्या गोष्टी होत्या. विक्रम सरांच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच घाम परत आला, पण यावेळी ते मला रोखून पाहत होते. जणू विचारत होते, हे तू केलं का? मी काहीच बोलले नाही. पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेण्यास सुरुवात केली. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध सुरू झाला. जेव्हा ते जुन्या बंद खोलीत गेले तेव्हा सरांची धडधड वाढलेली दिसत होती. त्यांच्या कपाळावर घामाच्या धारा वाढत होत्या. पोलिसांना ती वसियत सापडली. काही जुने कपडे मिळाले आणि कपाटामागच्या भिंतीत एक संशयास्पद भेग दिसली. पोलीस अधिकाऱ्यांनी भिंतीवर हात ठेवला. आतून पोकळ आवाज आला. लगेचच मजूर बोलावून त्यांनी भिंत फोडायला सुरुवात केली. मी आणि मेहुल एका कोपऱ्यात उभे होतो. माझ्या सासूबाई हनुमान चालीसा म्हणत होत्या, जणू काही त्यांच्यावर अपराधाची क्षमा मागत होत्या. भिंत तुटल्यावर आतून एक लोखंडी पेटी बाहेर आली, जी पूर्णतः गंजलेली होती. पोलिसांनी तो उघडला तर त्यात काही कपडे, हाडांची एक जुनी गाठोडी आणि एक जुनी सोन्याची चैन सापडली. सुहास सर जमिनीवर कोसळले. त्यांच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. मेहुलने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पोलिसांनी स्पष्ट सांगितलं, हे मानवी अवशेष आहेत. कदाचित हे तुमच्या बेपत्ता भावाचे असू शकतात. आम्हाला DNA चाचणी करावी लागेल. त्या रात्री सरांना अटकेत घेतलं गेलं. संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. जो माणूस सर्वांना मदत करायचा, जो समाजात दानशूर म्हणून ओळखला जायचा, तोच आपल्या भावाच्या खुनाच्या आरोपात अडकला होता. जेलमध्ये जाण्यापूर्वी काही दिवस सुहास सर एका रात्री माझ्या खोलीच्या बाहेर उभे होते. मी दार उघडलं तेव्हा घाबरून मागे आले. सर थरथरत्या आवाजात म्हणाले, सपना, मी तुला माझी सून केलं कारण मला वाटलं तू हे घराचं सत्य कधीच बाहेर येऊ देणार नाहीस. पण तू ते केलंस जे माझा मुलगासुद्धा करू शकला नाही. मी अश्रूंनी भिजलेल्या डोळ्यांनी म्हणाले, जर खोटं लपवूनच सून व्हायचं होतं तर मी नोकराणीच बरी होते सर. ते पहिल्यांदा मला पाहून फुटफुटून रडले. माझेही अश्रू थांबत नव्हते. मेहुल पूर्णपणे तुटून गेला. त्याने माझ्यासमोर डोकं ठेवत म्हटलं, मी कधीच पप्पांना असं समजलं नव्हतं. सपना, मी काय करू? मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तू काहीही केलं नाहीस, पण आता तुला सत्याची बाजू घ्यावीच लागेल. हेच आपल्या नात्याची खरी पायाभरणी आहे. त्याच रात्री मला अलमारीत सुहास सरांची डायरी सापडली, जी बहुतेक ते विसरले होते. मी थरथरत्या हातांनी ती डायरी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, भावाने मला वारंवार धमकावलं होतं की तो सगळ्यांना सांगेल की मी त्याची जमीन हडप केली आहे. जर ती जमीन त्याला परत मिळाली नाही तर माझी इज्जत संपून जाईल. म्हणूनच मी त्याला कायमचा शांत केला. सपना या गुपितापासून दूर राहील हेच तिच्यासाठी बरं असेल. माझे हात थरथरत होते आणि डोकं गरगरू लागलं. त्या डायरीत सत्य स्पष्ट होतं, पुराव्यांसकट. मेहुलने पोलिसांना सर्व सत्य सांगितलं. त्याने ती डायरीही पोलिसांच्या हाती सोपवली. त्याला आपल्या वडिलांवर राग नव्हता, पण तो खोट्या जगण्यात राहू इच्छित नव्हता. मला त्याचा अभिमान वाटला. मी त्याचे हात पकडले. आता आपलं नातं सत्यावर उभं राहिलं. जो खोट्याचा भार होता तो आता उतरला आहे. सुहास सरांना जेलमध्ये पाठवण्यात आलं तेव्हा माझ्या सासूबाई माझ्या पायांपुढे कोसळल्या. त्या म्हणाल्या, बेटी, मला माफ कर. मी सगळं जाणून होते, पण काहीही करू शकले नाही. मी खूप कमकुवत पडले होते. मी त्यांचा हात पकडला. तुम्ही खोटं लपवलात, पण आता काहीच उरलेलं नाही. आता तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. हे घर आपल्यालाच सावरणं आहे. अनेक महिने केस चालू होता. कोर्टात पुरावे ठाम होते. सरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. जेव्हा कोर्टात मेहुलने आपल्या वडिलांविरोधात साक्ष दिली तेव्हा सुनावणीनंतर तो तासनतास पार्कमध्ये एकटाच बसून राहिला. मी त्याला शोधत तिथे पोहोचले. मेहुल एका बाकावर डोकं खाली घालून बसलेला होता.
मी त्याचं डोकं माझ्या मांडीवर घेतलं. त्याच्या आवाजात तुटलेपणा होता. पप्पांना मीच जेलमध्ये पाठवलं. सपना, मुलगा असून मी हे कसं करू शकलो? मी त्याचं डोकं हलकेच थोपटलं. तू तुझ्या वडिलांना जेलमध्ये पाठवलं नाही मेहुल. तू एका खोट्याला गाडला आहेस आणि खोटं म्हणजे विष असतं. माझ्या मांडीवर डोकं ठेवून तो अशा प्रकारे रडला जसे त्याच्या छातीत दडलेलं सगळं दुःख आज बाहेर पडत होतं. मी आणि मेहुलने मिळून ज्वेलरी शोरूम सांभाळायला सुरुवात केली. हळूहळू मीही कामात मदत करू लागले. लोक म्हणायचे, ही तीच मुलगी आहे ना जी कधी सेल्स गर्ल्स होती, आज या घराची सून आहे आणि तिनं सत्यासाठी लढा दिला. मी माझ्यातली ताकद ओळखली होती. आता मला कोणत्याही सत्याची भीती वाटत नव्हती. एक दिवस माझी आई घरी आली होती. माझ्या डोळ्यातले अश्रू पाहून तिनं म्हटलं, सपना, लक्षात ठेव, परिस्थिती काहीही असो, सत्याची साथ कधी सोडू नकोस. तुझ्या गरिबीने तुला कणखर केलं आणि तुझ्या प्रामाणिकपणाने तुला विजय दिला. मी आईला घट्ट मिठी मारली. हेच माझं खरं यश होतं. आज माझ्याकडे स्वतःचा ज्वेलरी शोरूम आहे, मेहुलची साथ आहे आणि आमच्यामध्ये आता कोणतंही खोटं नाही. सासूबाई मंदिरात जात होत्या, गरिबांना मदत करत होत्या. मी विचार केला, जर त्या दिवशी मी प्रश्न विचारणं थांबवलं असतं तर आजही मी एखाद्याच्या पापाची फक्त शांत साक्षीदार राहिले असते. पण मी सत्याला आवाज दिला आणि तोच माझा खरा आधार ठरला. सुहास सरांना जेलमध्ये गेले फक्त 4 महिने झाले होते, पण संपूर्ण मोहल्ल्यात आमचं नाव खराब झालं होतं. अनेक जुने नातेवाईक आमच्याशी तोंड चुकवू लागले. शोरूमवरही ग्राहक कमी येऊ लागले. मेहुल दिवसेंदिवस उदास राहू लागला. एका रात्री मी त्याला खिडकीपाशी बसलेलं पाहिलं. सिगरेटच्या धुरात तो त्याचं सगळं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होता. मी हळूच त्याच्या हातातून सिगरेट घेतली. तू स्वतःला असं संपवू नकोस. जे झालं ते तुझ्यामुळे नव्हतं. तू सत्याची साथ दिली आहे आणि तेच तुझं सर्वात मोठं यश आहे. त्याने पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या आत कुठेतरी पुन्हा एक आशा जागी झाली होती. आता शोरूम चालवणं फक्त मेहुलचं नाही तर माझंही उत्तरदायित्व होतं. मी सगळ्या स्टाफला एकत्र केलं, त्या मुलींनाही ज्या कधी माझ्यासोबत सेल्स गर्ल्स होत्या. मी म्हटलं, हा शोरूम आता आपलं घर आहे. आपण सगळ्यांनी मिळून याला पुन्हा उभं करायचं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा विश्वास झळकला. त्या दिवशी मला जाणवलं, माझं गरीब असणं ही माझी कमजोरी नव्हती, तीच माझी सर्वात मोठी ताकद होती. कारण मला माहीत होतं, गरिबीत आशा कशी जिवंत ठेवायची. एक दिवस मी मंदिरात गेले होते. तिथे काही बायका मला पाहून कुजबुजायला लागल्या. हीच ती जिने आपल्या सासऱ्याला जेलमध्ये पाठवलं. मी ऐकलं पण काहीही बोलले नाही. मी देवासमोर उभी राहिले आणि मनातच म्हटलं, हे देवा, मला अजून मजबूत बनव, जेणेकरून कोणालाही सत्य बोलायला भीती वाटू नये. सासूबाईंचं मन तुटलेलं होतं. त्या अनेक वेळा मंदिरात तासनतास बसून राहायच्या. एका रात्री त्यांनी मला सांगितलं, सपना, लोक बोलतील, टोमणे देतील, पण बाळा, तू सत्याच्या वाटेवरून हटू नकोस. तू जे केलं ते योग्य होतं. मी त्यांचा हात घट्ट पकडला. आता त्या फक्त सासूबाई नव्हत्या, त्या माझ्यासाठी खरी आई झाल्या होत्या. पण सगळं काही सोपं नव्हतं. मेहुलच्या मित्रांनी त्याच्याशी दूर राहायला सुरुवात केली होती. जे मित्र दररोज त्याच्यासोबत पार्टी करत होते ते आता त्याला पाहून रस्ता बदलायचे. कधीकधी मेहुल रात्रभर माझ्यावर राग काढायचा. तुझ्या सत्यामुळे सगळं संपलं सपना. आपण गप्प बसलो असतो तर निदान इज्जत तरी वाचली असती. त्याचे अश्रू माझं काळीच चिरायचे. मी रात्री त्यांचे केस शांतपणे कुरवाळायचे, कारण मला माहीत होतं, सत्याची वाट ही एकटीच असते. हळूहळू मी शोरूममध्ये नवीन गोष्टी सुरू केल्या. डिझायनिंग क्लासेस, ऑनलाईन ऑर्डर्स, सोशल मीडियावर प्रचार, त्या सगळ्या गोष्टी ज्या सुहास सर कधीच करू शकले नव्हते. लोक हळूहळू परत यायला लागले. आमच्या दागिन्यांच्या नवीन डिझाईन्स शहरात चर्चेचा विषय बनल्या. मी त्याला म्हटलं, पाहिलंस ना, सगळं पुन्हा सुरळीत होऊ शकतं, फक्त आपण हार मानायची नाही. मेहुलने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि पहिल्यांदा हसत म्हणाला, सपना,
तुझं नाव अगदी योग्य आहे. तूच माझं स्वप्न आहेस, जे कधीच तुटू देत नाहीस. पण संकट इतक्या लवकर संपत नाही. एका रात्री शोरूमवरून घरी येत असताना मला एक अनोळखी फोन आला. तू जे केलं ते बरोबर नव्हतं. तू ज्या सत्याला उघड केलंस त्याची किंमत तुला चुकवावी लागेल. मी हादरले. मी मेहुलला काहीच सांगितलं नाही, कारण त्याच्यावर आणखी ओझं टाकायचं नव्हतं. पण आता मला समजलं होतं की गुपित संपलं असलं तरी त्याची सावली अजून जिवंत होती. काही दिवसात कळालं की सुहास सरांचा एक जुना पार्टनर घाबरलेला होता. कुठे त्याचे गुन्हेही उघड पडतील की काय, म्हणून तो आम्हाला धमक्या देत होता, जेणेकरून आम्ही कोर्टात त्याचं नाव घेऊ नये. मेहुल म्हणाला, आता पुरे झालं सपना. हा केस पुन्हा उघडायची नाही. आपल्याला आता शांतता हवी आहे. पण मला माहीत होतं, जर मी हे पुरावे दिले नाही तर कुठलं तरी दुसरं कुटुंब उद्ध्वस्त होईल. सत्य पुन्हा दावेल. मी शांतपणे वकिलाशी बोलले. सुहास सरांच्या पार्टनरविरुद्ध असलेले सगळे कागदपत्र मी वकिलाकडे दिले. मेहुलला काहीच सांगितलं नाही. जोपर्यंत कोर्टाकडून समन्स आला नाही, तो खूप रागावला. तू माझं ऐकलं का नाही? मी शांतपणे म्हणाले, आपण जर सत्यासाठी लढलो तर मग अधुरं का सोडायचं? आता घाबरण्याचा काही उपयोग नाही. कोर्ट पुन्हा उघडली. यावेळी सरांच्या पार्टनरविरुद्ध साक्ष देणं सोपं नव्हतं. अनेक लोकांनी मला धमकावलं, माझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळेस मेहुल माझ्यासोबत होता. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, आता जे काही होईल आपण दोघं मिळून लढू. सुनावणीनंतर तो पार्टनरही पकडला गेला. कोर्टाने त्याला अनेक वर्षांची शिक्षा सुनावली. लोक आता म्हणायला लागले, हीच ती सपना आहे जिने एकटीने 2 राक्षसांना न्यायाच्या दरवाजापर्यंत पोहोचवलं. मी फक्त देवाकडे पाहून म्हणायचे, मला असंच खोट्यांच्या विरोधात बळकट ठेवा. आता मी एकटी नव्हते. मेहुल आता माझा खरा साथी झाला होता. आम्ही आमच्या शोरूमचं नाव बदललं, सपना ज्वेल्स. प्रत्येक त्या मुलीला काम दिलं जी कधी माझ्यासारखी गरीब होती, असहाय्य आणि घाबरलेली. आता त्या सगळ्या त्यांच्या पायावर उभ्या होत्या. शेवटी मी आईला सांगितलं, आई, आता मला कोणतीही भीती वाटत नाही. मी गरिबीशी झुंजायला शिकले होते, पण सत्याने मला जगायला शिकवलं. काळ पुढे सरकत होता. कधी कधी मेहुल माझ्यापासून दूर होऊन एकटाच त्याच्या पप्पांची जुनी खुर्ची घेऊन बसायचा. त्याला असं वाटायचं की त्याचे पप्पा अजूनही त्याच्याकडे पाहत आहेत. तो हळू आवाजात म्हणायचा, पप्पा, खरंच तुम्ही चुकीचे होता का? की परिस्थितीने तुम्हाला तसं बनवलं? मी सुद्धा कधी तुमच्यासारखाच होईन का? मी मागे उभी राहून शांतपणे हे सगळं ऐकत असे. मग हळूच जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवायचे. मेहुल, माणसं परिस्थितीची नव्हे तर स्वतःच्या निर्णयांची गुलाम असतात. तू सत्याचा मार्ग निवडला आहे, म्हणूनच तू कधीच तुझ्या वडिलांसारखा होणार नाही. कोर्टाच्या निर्णयानंतर काही महिन्यांनी आमचं आयुष्य थोडं स्थिर झालं. देवाने आम्हाला एक नवीन आनंद दिला. मी आई होणार होते. मेहुलच्या डोळ्यात मी पहिल्यांदाच खरं समाधान पाहिलं. त्याने माझ्या कपाळावर प्रेमाने किस घेतलं आणि म्हणाला, सपना, या बाळाला आपण खोटेपणा आणि भीतीपासून दूर ठेवू. आपलं बाळ सत्य आणि धैर्याचा मार्ग शिकेल. मी देवाचे आभार मानले. कदाचित हीच माझी विजय होती. माझ्या तपस्येचं फळ होतं. सासूबाई आता माझ्यासाठी खरंच आई झाल्या होत्या. त्या माझ्या प्रत्येक लहान मोठ्या गरजेची काळजी घ्यायच्या. त्या म्हणायच्या, हीच ती सून आहे जी कधी नोकराणी होती आणि आज घराला नवी ओळख देत आहे. मी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आई, तुम्ही नसता तर मी इतकी बळकट झाले नसते. पण सर्व काही अजूनही सहज नव्हतं. मोहल्ल्यातले काही लोक अजूनही टोमणे मारायचे. हीच ती बाई आहे जिने स्वतःच्या घरच्यांना जेलमध्ये पाठवलं. कधीकधी मेहुललाही वाईट वाटायचं, पण तो शांतच राहायचा. पण आता मी घाबरणारी नव्हते. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हसून द्यायचे, कारण मला ठाऊक होतं, सत्याचं ओझं नसतं, त्याने दिलासा मिळतो. आता मी माझ्या कमाईतून एक छोटा ट्रस्ट सुरू केला, सपना सेवा संस्थान.
जिथे अशा महिलांना काम, शिक्षण आणि आत्मनिर्भर होण्यासाठी ट्रेनिंग दिलं जात, ज्या घरगुती खोटेपणा आणि पापांच्या ओझ्याखाली दाबल्या जातात. माझ्यासोबत माझी आई, माझ्या सासूबाई आणि शोरूमच्या मुलीही जोडल्या गेल्या. ही एक छोटीशी सुरुवात होती, पण खरा बदल याच्यातून सुरू होतो. मेहुल आता पूर्वीसारखा कमकुवत नव्हता. त्याने वडिलांच्या नावापासून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. शोरूमची डिझाईन्स त्याच्या नावाने प्रसिद्ध होऊ लागल्या. प्रत्येक प्रेस मीटमध्ये तो म्हणायचा, सपना नसती तर मी अजूनही खोट्या आयुष्यात जगत असतो. हे ऐकून माझे डोळे पाणावल्याशिवाय राहत नव्हते. कदाचित हेच खरं नातं आणि त्याचा खरा विजय होता. तो दिवसही आला जेव्हा आमच्या गोदीत एक छोटासा मुलगा आला. त्याच्या पहिल्या किलबिलाटाने मी विचार केला, हा मुलगा त्या सत्याचं प्रतीक बनेल ज्यासाठी मी सगळं झेललं. मेहुलने त्याचं नाव ठेवलं आदित्य. सपनाच्या उदरातून जन्मलेला आदित्य, प्रकाशाचं प्रतीक. आता आई म्हणून मी पूर्वीपेक्षा अधिक बळकट झाले होते. माझी जबाबदारी फक्त मेहुल किंवा माझ्या आईवर मर्यादित नव्हती. आता मला माझ्या मुलासाठी एक अशी दुनिया निवडायची होती जिथे कोणताही व्यक्ती कधी भीतीखाली चिरडला जाणार नाही. मी माझ्या संस्थेत अजून मुलींना नोकरी दिली. एक नर्सरी सुरू केली जेणेकरून त्यांच्या मुलीही शिकू शकतील. एक दिवस सुहास सरांच्या जेलमधून एक पत्र आलं. सपना, कदाचित मी तुझ्यावर अन्याय केला होता. मी तुला माझ्या भ्रामक सज्जनतेच्या चौकटीत अडकवू इच्छित होतो, पण तू मला माझीच जागा दाखवलीस. तुझा मुलगा तो माणूस होईल जो मी कधी होऊ शकलो नाही. खराखुरा आणि मजबूत. मला माफ कर पप्पा. डोळ्यात अश्रू होते, पण मनात कुठलीही तक्रार नव्हती. मी ते पत्र मंदिरात ठेवून दिलं. हीच माझी माफी होती. एक दिवस आदित्य शाळेतून रडत आला. पप्पा, सगळे मला चोराचा मुलगा म्हणतात. मेहुल त्याचं हे ऐकून कोसळला. मी आदित्यला जवळ घेतलं. बेटा, सत्य कधीच वाईट नसतं. लोकांना ते समजायला वेळ लागतो. एक दिवस हेच लोक म्हणतील की तू सर्वात मोठ्या धाडसी माणसाचा मुलगा आहे. मेहुलने माझा हात धरला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. सपना, कधी कधी मला भीती वाटते. कुठे मी पुन्हा कोसळणार नाही ना? मी म्हणाले, मेहुल, तुझी ही भीतीच तुझी खरी ढाल आहे. त्याच्याशी लढायला शिक. एकदा मी आदित्यला घेऊन सरांना भेटायला जेलमध्ये गेले. ते आता फार म्हातारे आणि आजारी झाले होते. आदित्यला पाहून त्यांच्या ओठात कंपा आला. त्यांनी हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. याला कधीच खोटं शिकवू नकोस सपना. हा तुझ्या सत्याचा वारस आहे. त्यांनी कदाचित माझ्याकडे नीट पाहिलंही नाही, पण त्यांचे हात थरथरत होते. या काळात माझी आईही खूप आजारी राहू लागली होती. मी तिचा योग्य उपचार केला. एका रात्री तिने मला जवळ बोलावलं. सपना, आता माझी काळजी सोड. तू आता इतराची आई आहेस. तू तुझं दुःख शस्त्र केलं, हेच माझं यश आहे. शेवटच्या क्षणी मी तिच्या शेजारी बसले होते. तिचा श्वास मंदावत चालला होता. तिच्या थरथरत्या हातांनी तिने माझा हात घट्ट धरला. मी तुला मजबूत बनवलं, पण तू एवढी मोठी भिंत होशील हे मीही कधी विचारलं नव्हतं. तू हरली नाही आणि कधी हारूही नको. आईने आपल्या कोरड्या डोळ्यातून अखेरची चमक दाखवली आणि कायमची डोळे मिटले. मी तिचं डोकं माझ्या मांडीवर घेत म्हटलं, आई, तू हरली नाहीस आणि मी तुला कधीही हरू देणार नाही. त्या रात्री मी पहिल्यांदा अश्रू न ओतता माझ्या आईला निरोप दिला. आईच्या वर्षश्राद्धाच्या दिवशी मी मंदिरात उपवास धरला. भगवान, मला इतकं श्रीमंत कधी करू नकोस की मी खोट्याशी मैत्री करीन, आणि इतकं गरीबही करू नकोस की मला सत्य बोलायला भीती वाटेल. मी तिथेच प्रण घेतला की मी दरवर्षी एका गरीब मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेईन, जेणेकरून सत्याची पिकं कधी सुकणार नाही. माझ्या आत एक नवीन आई जन्मली होती. आईने माझा हात धरून तिचा शेवटचा श्वास घेतला होता. माझं बळ, माझी मुळे तीच होती आणि आता तीच माझी सावली देणारे झाड झाली होती. मी अनेकदा अंगणात एकटी बसायचे. आकाशाकडे बघत आईशी बोलायचे, आई, हेच ते घर आहे जिथे मी एकेकाळी नोकरानी होते. आज मी या घराची रक्षण करणारी आहे. पण आई, का असं वाटतं की सत्य अजूनही काहीतरी अपूर्ण आहे? कधी कधी मी चोरपणे रडून घ्यायचे.
त्या अश्रूंनी माझं बळ आणखी घट्ट केलं. सुहास सरांना जेलमध्ये गेल्यानंतर बरेच महिने सरकले. एक दिवस सासूबाईंनी सपनाच्या पायाजवळ शांतपणे हळद ठेवली. बेटा, ही हळद पवित्र मान आणि आता या घराचा नवा अंगण तुझ्या सत्याने उजळून निघेल. त्यांनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं, मी माझ्या मुलाच्या खोटेपणाला झाकून पाप केलं. तू मला क्षमा करू शकलीस तर कर. सपनाने त्यांचे हात धरले. आई, खोट्याने हे घर बांधलं होतं, पण सत्यानेच ते पुन्हा जोडलं आहे. तुम्ही आता माझी सासू नाही, माझी आई आहात. क्षमेला काही भिंत उरली नाही. दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो दिवस होता जेव्हा खोट्याची सावली शेवटच्यांदा घरातून गेली. आदित्य मोठा होऊ लागला. शाळेत सगळे त्याला विचारायचे, तुझी आई काय करते? तेव्हा आदित्य अभिमानाने म्हणायचा, माझी मम्मी खोट्याशी लढली होती. सपनाने त्याला नेहमीच शिकवलं होतं, सत्य एकटं असतं, पण त्याचं यश खूप मोठं असतं. आता तिचा शोरूम एक मोठं ब्रँड झाला होता. सपना ज्वेल्सची शाखा अनेक शहरांमध्ये उघडली होती. तिची संस्था हजारो महिलांचा आवाज बनली होती. जी कधी सेल्स गर्ल्स होती, ती आता समाजाची प्रेरणा बनली होती. एका रात्री मेहुलने तिचा हात धरून सांगितलं, सपना, तू मला एक नवीन स्वप्न दिलं. आता मी आयुष्यात कधी खोटं बोलणार नाही. हे माझं तुझ्याशी वचन आहे. सपना हसून म्हणाली, हरलेली लढाई खोट्याच्या विरोधातच होती. आता फक्त सत्याचं राज्य राहील. एक रात्री सपना आपल्या मुलाला झोपताना गोष्ट सांगत होती. अचानक आदित्यने विचारलं, मम्मा, तुझी मम्मा कुठे गेल्या? सपनाने अश्रू लपवत उत्तर दिलं, त्या आता तारा झाल्या आहेत बेटा. वरून मला पाहतात. मी जेव्हा रडते तेव्हा त्या मला हिंमत देतात. आदित्यने आपले छोटे हात तिच्या डोळ्यांवर ठेवले. मग तू रडू नको मम्मा. मी मोठा होऊन तुझा तारा खाली आणेन. सपनाने त्याला घट्ट मिठी मारली आणि विचार केला, जे सत्य मी पेरलं होतं ते आता आशेचं फळ देतंय. आता ती म्हातारी झाली होती. आदित्य मोठा झाला होता. तिच्यासारख्याच त्यानेही आपला मार्ग निवडला होता. तो गरीब मुलींना शिकवतो, त्यांच्या लढाईत त्यांच्यासोबत उभा राहतो. कधीकधी ती त्याला दुरून पाहते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण हेच तर खरं तिचं स्वप्न होतं. शोरूमच्या एका कोपऱ्यात उभी राहून ती कधीकधी तिच्या जुन्या काउंटरकडे पाहते, जिथे ती पहिल्यांदा सेल्स गर्ल्स म्हणून उभी होती. ती स्वतःशीच पुटपुटते, काश त्या दिवशी मी घाबरले असते तर आजही कुणाच्या खोटेपणाखाली दाबली गेली असते. मी तिथेच उभी राहते आणि स्वतःला वारंवार आठवण करून देते, गरिबी म्हणजे हार नाही, खोटेपणा म्हणजे हार आहे. सत्य कायम जिवंत राहतं. ती आपल्या डायरीत लिहिते, मी कधी एक गरीब मुलगी होते, जी सोन्याचे दागिने विकता विकता सोन्यासारखं हृदय घेऊन गेली, जी खोट्याच्या विरोधात उभी राहून नात्यांना वाचवलं, जिने आपल्या मुलाला सत्याची किल्ली दिली. जेव्हा कुणी विचारतं, तू जे केलं ते योग्य होतं का, तेव्हा ती हसून म्हणते, हो, मी तेच केलं जे प्रत्येक स्वप्नाला करायला हवं. खोट्याशी लढा देऊन सत्याला आपलं करायला हवं. जेव्हा आदित्य आपल्या आईच्या स्थापलेल्या शाळेत पहिल्यांदा खोट्यांविरुद्ध निबंध वाचतो, तेव्हा त्याची शेवटची ओळ असते, माझ्या मम्मीने मला शिकवलं, खोटं कितीही मोठं असो, सत्य त्याहून मोठं असतं. कारण खोट्याने जग चालू शकतं, पण माणुसकी नाही. संपूर्ण हॉल टाळ्यांनी भरून जातो. सपना आपल्या खुर्चीवर बसून डोळे पुसत हसते. तिच्या डोळ्यांमध्ये तिचे वडील, आई, मेहुल, सासूबाई सगळ्यांचे चेहरे तरळू लागतात. ती स्वतःशी म्हणते, आता कोणतंही ऋण उरलेलं नाही. आता फक्त सत्य आहे आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. एक दिवस सपना आपल्या मुलासोबत त्या जुन्या खोलीत जाते, जिथून सत्य उघड झालं होतं. ती भिंतीवर हात फिरवते आणि म्हणते, इथेच ते सत्य लपलेलं होतं, ज्याने मला उद्ध्वस्तही केलं आणि पुन्हा नव्याने घडवलं. तिथे ती एक दिवा लावते आणि म्हणते, इथे आता कोणतंही खोटं नाही राहणार, फक्त प्रकाश राहील. आदित्य तिचा हात धरतो आणि विचारतो, मम्मा, सत्य कधी मरत नाही ना? नाही बेटा, सत्य कधीच मरत नाही, फक्त शांत होतं. जेव्हा कोणी हिंमत करतो तेव्हा ते पुन्हा बोलू लागतं. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची ही कथा नक्कीच आवडली असेल. जर ही कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कृपया व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.